एक भिकारी एका शेतकऱ्याच्या घरी भीक मागायला गेला. शेतकऱ्याची बायको घरी होती. तिने हरभऱ्याची भाकरी तयार केली होती. शेतकरी जेव्हा घरी आला, त्याने आपल्या मुलांना प्रेमाने मिठी मारली. शेतकऱ्याच्या बायकोने त्याचे हातपाय धुवून दिले. त्यानंतर शेतकरी जेवायला बसला. बायकोने एक मूठ चणे भिकाऱ्याला देऊन टाकले. भिकारी चणे घेऊन निघून गेला. रस्त्यात चालताना भिकारी विचार करू लागला, आपलं आयुष्य काही आयुष्य आहे का? संपूर्ण दिवस कुत्र्यासारखं भीक मागत फिरावं लागतं, मग स्वतःच बनवून खावं लागतं. पण हा शेतकरी बघा, किती छान घर आहे, घरात बायको आहे, मुलं आहेत, स्वतः अन्न पिकवतो, मुलांबरोबर प्रेमाने जेवतो. खरा सुखी माणूस तर हा शेतकरीच आहे. तर इकडे शेतकरी जेवत असताना आपल्या बायकोला म्हणाला, निळा बैल खूप म्हातारा झाला आहे, आता काही उपयोगाचा राहिला नाही. कुठून तरी थोडे पैसे मिळाले तर या वर्षीचं कामकाज भागेल. साधूराम महाराजांकडे जाईन, तो कर्जावर पैसे देईन. जेवून झाल्यावर तो शेतकरी साधूराम महाराजांकडे गेला. खूप वेळ विनंती केल्यानंतर साधूरामने 1 रुपया 100 सैकडा म्हणजे 1% महागाई दराने पैसे देण्यास तयार झाला. साधूरामाने लोखंडी तिजोरीतून एक थैली बाहेर काढली, पैसे मोजले आणि शेतकऱ्याला दिले. शेतकरी पैसे घेऊन घरी परत निघाला. रस्त्यात तो विचार करू लागला, आपण सुद्धा काय माणूस आहोत का? घरात 5 रुपयेही रोख नाहीत. किती विनवण्या केल्यावर त्याने पैसे दिले. साधूराम किती श्रीमंत आहे, त्याच्याकडे शेकडो रुपये आहेत. खरा तर सुखी माणूस म्हणजे साधूरामच आहे. साधूराम एका लहानशा दुकानात व्यापार करत असे. मोठ्या दुकानातून कपडे आणून विकत असे. दुसऱ्या दिवशी साधूराम कपडे घ्यायला गेला. सेठ पृथ्वीचंद यांच्या दुकानातून त्याने कपडे घेतले. तो तिथे बसलेला असतानाच वेगवेगळ्या शहरातून अनेक तार तत्काल संदेश आले. कोणती तार मुंबईची होती तर कोणती कोलकात्याची. कुठे 5 लाखाचा नफा झाल्याचं लिहिलं होतं तर कुठे 1 लाखाचा. साधू महाजन हे सगळं बघत राहिला. कपडे घेऊन परत निघाला. रस्त्यात तो विचार करू लागला, आपण सुद्धा काय माणूस आहोत का? 100-200 रुपये जमवले आणि महाजन बनलो. पृथ्वीचंद बघा, एका दिवसात लाखोचा फायदा होतो. खरा सुखी माणूस तर तोच आहे. इकडे पृथ्वीचंद दुकानात बसलेलेच होते. तेवढ्यात एक तार आली की त्यांना 5 लाखाचा तोटा झाला आहे. ते खूप चिंतित होते. तेवढ्यात नोकर म्हणाला, आज लाटसाहेबांची राय बहादूर सेठ यांच्या घरी मेजवानी आहे. आपल्याला तिथे जायचे आहे. मोटार तयार आहे. पृथ्वीचंद मोटारीवर चढून राय बहादूर यांच्या कोठीवर गेले. तेथे सोने चांदीच्या खुर्च्या ठेवलेल्या होत्या. राय बहादूरजींशी कलेक्टर, कमिशनर हात मिळवत होते. मोठमोठे सेठ तिथे उपस्थित होते. पृथ्वीचंद सेठला तिथे कोणी विचारलंही नाही. तो एका खुर्चीवर जाऊन बसला. लाटसाहेब आले आणि राय बहादूर यांच्याशी हस्तोलंघन केलं. त्यांच्यासोबत चहा घेतला आणि निघून गेले. पृथ्वीचंद आपल्या मोटारीत परत येत होते. रस्त्यात विचार करत होते, आपण सुद्धा काही सेठ आहोत का? फक्त 5 लाखाचा तोटा झाला आणि आपण इतके घाबरलो. राय बहादूर बघा, काय ठसका आहे त्याचा. लाटसाहेब स्वतः त्याच्याशी हस्तांदोलन करतात. खरा सुखी माणूस म्हणजे तोच आहे. इकडे लाटसाहेब गेल्यानंतर राय बहादूरच्या डोक्यात खूप दुखायला लागलं. मोठमोठे डॉक्टर आले. तेव्हा ते एका खोलीत पडले होते. एकाच वेळी अनेक तोट्यांचे तार आल्या होत्या. त्यांचीही चिंता वाढली होती. व्यवसायाची काळजीही पुन्हा आठवली. ते चिंतेत पडले होते. तेवढ्यात खिडकीतून खाली डोकावलं. एक भिकारी हातात काठी घेऊन आपल्या मस्तीत चाललेला दिसला. राय बहादूर त्याच्याकडे बघून म्हणाले, खरा तर सुखी हा आहे. याला ना तोट्याची चिंता ना नफ्याची फिकीर. याला लाटसाहेबांना पार्टी द्यायची देखील गरज नाही. सुखी माणूस म्हणजे हाच आहे. तर मित्रांनी मैत्रिणींनो, आपण या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळतं की आपण नेहमी दुसऱ्याला सुखी समजतो, पण खरं सुखी कोण आहे हे फक्त तोच जाणतो.
ज्याच्या मनात शांतता आहे, समाधान आहे. तुम्ही भिकारी असाल किंवा करोडपती, पण जर मनात शांती नसेल, तर खऱ्या अर्थाने सुकून कधीच मिळू शकत नाही. तर ही छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर नक्की कथेला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.